कसं वाटतं आता तुम्हाला? ठीक आहे, पण मागच्या वेळी दिलेल्या गोळ्यांनी अंगदुखी काही राहिली नाही बघ. हो, मी पेन किलर दिले नव्हते, फक्त अँटीबायोटिक्स दिलेले. त्याने हळूहळू बरं वाटेल तुम्हाला. पण हो, 2 वेळचं नीट जेवत जा आणि जास्तीची कामं अंगावरती आता घ्यायची नाही. दादा, काय झालं? लक्ष कुठे आहे तुमचं? आहे की लक्ष? मॅडम, एक विचारू का? हो, बोला. ह्यो प्रसादच आहे ना हो? का हो? काय नाही, पण सांगा की मॅडम, प्रसाद सरनोबतच नाही ना? हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर कधीही त्याचा पेशंट कोण आहे आणि काय करतो हे विचारत नाही. तो फक्त त्याच्यावर उपचार करतो. मी एवढ्यासाठीच म्हणत होतो, गावात अफवा पसरली ह्याच्याबद्दल. तो शशिकांत सरनोबत ह्याच्या जीवावरती उठलाय. आमच्या रिक्षा स्टँडच्या लोकांमध्ये ही चर्चा होती. मी ऐकलं असं शशिकांत सरनोबत सोडणार नाही ह्याला. तुम्ही या गोळ्या घ्या. 2 वेळचं नीट व्यवस्थित जेवायचं आणि जास्तीची कामं अंगावर घ्यायची नाही. आणि इथून पुढे 4 दिवस नारळ पाणी घेत चला. काळजी घ्या तुम्ही. या आता. राजू, बघितलं का? इथे येणारा प्रत्येक व्यक्तीबद्दल आता मनात संशय यायला लागलाय. आता ते रिक्षावाला दादांबद्दलही मनात संशय येतोय ग. मला खरंच कसं तरी होतंय आता. वहिनी, परिस्थितीच तशी आहे. आपल्याला ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार. बरं, तू नको लय विचार करू. मी काहीतरी खायला घेऊन येते. तू दुपारी पण नीट जेवली नाहीस. आई, 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 वहिनी, ती ती पोरगी, तो फोटो. राजू, बरीच सुधारणा दिसते. आय होप थोड्याच वेळात त्याला शुद्ध येईल. हा मॅडम, बोला की. सूर्यकांत, तुम्ही त्या जागेवर गेला होता का? हा, गेलो होतो ना मॅडम. मी आता तिथंच आहे. अहो, इथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं मी, पण कोणी जालिंदर नाही इथं आलं बघितलेलं नाही. त्यांची एखादी वस्तू पण कोणाला सापडलेली नाही. केस बरीच जुनी झाली आहे ना, त्यामुळे पोलिसांच्या पण हाती काही लागलेलं नाही. कॉन्क्रीट असा ना काही पुरावाच नाही आपल्याकडे. त्यामुळे ना सूर्यकांत, ह्या तारखेला कदाचित जालिंदरला जामीन मिळू शकतो. आपल्याकडे ना असं काहीतरी कॉन्क्रीट पुरावा पाहिजे, जेणेकरून जालिंदरनी हा खून केल्याची शक्यता तरी निर्माण होईल. एवढं जरी झालं ना तरी मी हा जामीन मिळू देणार नाही जालिंदरला. अहो मॅडम, पण मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय. अहो, पण काय सापडणार तर. मी समजू शकते सूर्यकांत, ह्याच्यामध्ये तुमचा दोष नाही आहे. हे तुमचं काम पण नाही. तुम्ही काळजी नका करू. मी चव्हाणांना फोन करते आणि कामाला लागते. ओके? हां. वा 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 छत्री, अन्नदाता सुखी भव. कसे पोटात अन्न नसले की आमची लई चिडचिड होते, तुला तर माहिती आहे. रोज डबा येळेवर आणायचा बाबा. डॅडी, तुम्हाला आत्ता काय पाहिजे का सांगा, लगेच आणून देतो. नको नको नको, बाजारा. आता हे जेलमध्ये आल्यापासून असं घरगुती अन्न आमच्या नशिबातच नाही. तुला सांगतो, हे जेलमध्ये आल्यावर घरच्या अन्नाची किंमत कळली आम्हाला. डॅडी, तुम्हाला आता फार काळ वाट पाहावी नाही लागणार.
उद्याच तुम्ही तुमच्या घरचं जेवण तुमच्याच घरात जेवाल. डॅडी काय हे परांजपे वकील आहेत. आजपासून हे तुमची केस लागणार आहेत. हो यांचं रेकॉर्ड लय भारी आहे म्हणून आणले आपल्या केसवर. अरे कसला रेकॉर्ड घेऊन बसला बाबा. ती कालिंदी वकील त्या कोर्टात बोलायला लागली की धडकीच भरते आम्हाला. अरे आपल्या वकिलाची वाक्याला पिस काढते ती बाई. डॅडी, तुम्ही जो गुन्हा केलेला. आम्ही काय गुन्हा केला? हा कधी केला? कुठं केला? आय वा डॅडी, चांगले कसलेले आहात तुम्ही. मग आणि कसलेल्या माणसाला मुरलेली माणसंच लागतात हे चांगलं ठाऊक आहे मला. हे तत्व, आदर्श या सगळ्या असल्या फालतू गोष्टी बाजूला ठेवून पैशासाठी जो वकील तुमच्यासाठी लढेल तोच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकेल. आणि मी त्यातलाच आहे. तुमचा तो वकील सरदेसाई त्या कालिंदी धर्माधिकारीला कसा घाबरलेला होता हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय मी. म्हणूनच मी यांना भेटलो आणि तुमची केस हातात घेतली आणि तुम्हाला जामीन मिळवून द्यायचं मी ठरवलेलं. अरे वा 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 वा. कुठं होता तुम्ही इतके दिवस? छत्री हात गडूळ पाण्याचा तळ सांगायला लागला. नाही पण मला सांगा, आम्हाला जामीन कसा मिळवणार तुम्ही? काय जादूची कांडी फिरवणार का काय? हा जादू नाही, पण पुराव्याअभावी तुमची सुटका होणार. आज स्पॉट पंचनामा झालाय आणि स्पॉट पंचनामामध्ये पोलिसांना काहीही मिळालेलं नाहीये. त्यांच्याकडे कुठला नवीन पुरावा देखील नाहीये. हीच आपल्यासाठी चांगली संधी आहे. त्यामुळे सगळं काही आता आपल्या बाजूने आहे आणि म्हणूनच आपल्याला नवीन डाव टाकायची चांगली संधी आहे. कारण साक्षीदार एकच आहे ना. हेच आम्ही त्या सरदेसाई वकीलला सांगतो, पण त्या टाळक्यात काय शिरत ना. डॅडी, अहो सोडून द्या ते सगळं. आता मी आहे ना. अजून काय पाहिजे? उद्या फक्त तुम्ही आम्हाला बाहेर काढा. अख्खा गावान तो सूर्या बघल आम्ही काय करू शकतो ते. नाही त्या सूर्याचा माज उतरवला, जालिंदर निंबाळकर नाव सांगणार नाही. डॅडी, तुम्ही काही एक काळजी करू नका. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. असे